मुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। हरि ओम्। नमो नमः। विश्व संस्कृत दिनस्य शुभाशयाः। वंदामहे संस्कृत मातरम। श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही संस्कृत दिवस म्हणून साजरी केली जाते. प्राचीन भारतात या दिवसापासूनच शिक्षणाचे नवीन सत्र सुरू होत असे. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत भाषा ही मृत भाषा नाही, तर ती अमृत भाषा आहे. या सर्व भाषा जननीचे शब्द भांडार अतिशय समृद्ध आहे. प्राचीन काळापासून ही अखिल भारताची भाषा म्हणजेच एकात्मतेची भाषा आहे. ही वेदांची भाषा आहे, ज्ञानभाषा आहे. तत्वज्ञान, शास्त्र, काव्य यांना समृद्ध करणारी भाषा. व्यास, वाल्मिकींसारख्या महाकवींनी या गिरवाण वाणीला गौरवले आहे. कालिदास, भास, भवभूती यासारख्या शारदा पुत्रांनी या सुरवाणीत रचना केली आहे. म्हणूनच संस्कृती ही संस्कृताश्रिता असं म्हटलंय. भारतीय संस्कृती ही संस्कृतच्या आधारानेच वाढली आणि फुलली आहे. सुभाषिते आणि स्तोत्रे म्हणजे आपल्या संस्कृतीचा महान ठेवाच आहेत. व्यवहार ज्ञान शिकवणारी, मनोरंजन करणारी, सत्य आणि ज्ञान यांचे महत्त्व सांगणारी अशी अनेक सुभाषिते प्रसिद्ध आहेत. तसेच इष्टदेवतेची स्तुती करणारी अशी स्तोत्रेही प्रसिद्ध आहेत. स्तूयते अनेन इति स्तोत्रम असं म्हटलंय. संस्कृत साहित्यात देवी देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेल्या काव्याला स्तोत्र असे म्हणतात. स्तोत्र पठनाने अंतःकरण शुद्ध होते, घरातील वातावरण पवित्र होते. श्री रावण रचित शिवतांडव स्तोत्र हे अनुप्रास अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे. श्री शंकराचार्यांनी रचलेली अशी अनेक स्तोत्रे म्हणजे ज्ञान आणि नादमाधुर्य यांचा संगमच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय विद्याभवन या संस्थेने नेहमीच संस्कृत प्रचार आणि प्रसार यांना प्रोत्साहन दिले. शिक्षणाचे माध्यम हे कोणतेही असो, आपल्या संस्कृतीशी या संस्थेची नाळ नेहमीच जुळलेली राहिली. भारतीय विद्याभवन या नावातील भारतीयत्व संस्थेने पूर्णपणे जपले आहे. म्हणूनच संस्कृत प्रचारासाठी भवन्सतर्फे संस्कृत परीक्षा, सरल संस्कृत परीक्षा तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. संस्कृत अध्ययन आणि अध्यापनाला नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या शुभ दिवशी आपणही संस्कृतचा अभ्यास करून सुसंस्कृत बनण्याचा निश्चय करूया आणि आपला प्राचीन वारसा जतन करूया. सर्व भाषांत मुख्य, समृद्ध, विकसित झालेली, परिपूर्ण, तंत्रज्ञानाशी मैत्री साधणारी भाषा म्हणजे संस्कृत भाषा. गेली हजारो वर्ष अविरतपणानं मानवी मनावर संस्कार घडवण्याचं कार्य करते. देश परदेशात आजही या भाषेत संशोधन सुरू आहे. संगणकाच्या अत्यंत जवळची भाषा जर कुठली असेल तर ती संस्कृत भाषा आहे, हे आपल्याला या काळात विसरून चालणार नाही. भारतानं जगाला दिलेला हा एक मोठा ठेवाच. या भाषेची महती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणली आणि त्यांच्या मनात एक विचार तरळून गेला, आपण राष्ट्रभाषा म्हणून जर कोणत्या भाषेकडे पाहायचं असेल तर ती संस्कृत भाषाच असावी. भारताची राष्ट्रभाषा संस्कृत भाषा असावी. वेद या भाषेत लिहिले गेले, उपनिषदांची रचना झाली, काव्य झाली, गद्यकाव्य आहेत, पद्यकाव्य आहेत, कादंबरीसारखे ग्रंथ आहेत, अनेक इतिहासाचे ग्रंथ, अनेक कृषीविषयक ग्रंथ, अनेक धर्मशास्त्रविषयक ग्रंथ, तत्त्वज्ञानविषयक वाङ्मय, किती मी वर्णन करू.
या भाषेनं चहूअंगाला, जीवनाच्या चहूअंगाला स्पर्श केला आणि या वाङ्मयानं मानवी जीवन समृद्ध झालं. काही जण म्हणतात की ही भाषा मृत आहे, पण मला सांगा, मानवी मनावर गेली हजारो वर्ष संस्कार करणारी ही भाषा कधी मृत होईल काय? ही भाषा मृत नाही. कर्नाटकातलं मुत्तूर नावाचं गाव आजही फक्त आणि फक्त संस्कृत भाषाच बोलतं. आपणही तसा प्रयत्न केला तर आपल्याही दैनंदिन जीवनामध्ये संस्कृतचा अधिकाधिक वापर करून आपल्याला तिला पुन्हा प्रचारात आणणं सहज शक्य आहे. कांची पीठाचे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी यांनी संस्कृतमध्ये एक रचना केली. आजच्या काळामध्ये ती अतिशय सुसंगत आहे. युद्ध, स्पर्धा, एकमेकांवर कुरघोडी करणं, मत्सर, ईर्ष्या, द्वेष आणि एकमेकांमध्ये भेद पाहणं, ही जी प्रवृत्ती जगामध्ये वाढत चालली आहे, ती सर्व कमी व्हावी अशी प्रार्थना देवाकडे करताना चंद्रशेखरेंद्र सरस्वती म्हणतात, मैत्री भजत अखिल हृजयत्री, मैत्री भजत अखिल हृजयत्री, आत्मवदेव परानपि पश्यत, आत्मवदेव परानपि पश्यत, युद्धं त्यजत स्पर्धां त्यजत, युद्धं त्यजत स्पर्धां त्यजत, त्यजत परेष्वक्रममाक्रमणं, त्यजत परेष्वक्रममाक्रमणं, मैत्रीं भजत अखिल हृजयत्री, मैत्रीं भजत अखिल हृजयत्री, जननी पृथिवी कामदुघास्ते, जननी पृथिवी कामदुघास्ते, जनको देवः सकल दयालुः, जनको देवः सकल दयालुः, दाम्यत दत्त दयध्वं जनता, दाम्यत दत्त दयध्वं जनता, श्रेयो भूयात् सकल जनानां, श्रेयो भूयात् सकल जनानां, मैत्रीं भजत अखिल हृजयत्री, मैत्रीं भजत अखिल हृजयत्री, आत्मवदेव परानपि पश्यत, आत्मवदेव परानपि पश्यत, युद्धं त्यजत स्पर्धां त्यजत, त्यजत परेष्वक्रममाक्रमणं, त्यजत परेष्वक्रममाक्रमणं, मैत्रीं भजत अखिल हृजयत्री, मैत्रीं भजत, मैत्रीं भजत, मैत्रीं भजत अखिल हृजयत्री. मैत्रीं भजत अखिल हृजयत्रीं. वा, विश्वबंधुत्वाची शिकवण देणारे किती सुंदर शब्द आहेत हे. अमृता संस्कृत भाषेचं हे मूर्तिमंत उदाहरणच. परमाचार्यांच्या या शब्दांना श्री वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलं आणि 23 ऑक्टोबर 1966 रोजी संयुक्त राष्ट्रसंघात संयुक्त राष्ट्रसंघ दिनाच्या निमित्ताने आपल्या अमृत भरल्या स्वरांनी भारतरत्न MS सुब्बलक्ष्मी यांनी सादर केलं. संस्कृत म्हटलं की वेद, पुराणं, रामायण, महाभारत, कालिदासादी कवींची महाकाव्य इत्यादी साहित्य, तसेच सरांनी उल्लेखल्याप्रमाणे विविध शास्त्रग्रंथ डोळ्यासमोर येतातच.
पण त्याही व्यतिरिक्त ही भाषा आजही व्यवहारात असल्याचे अनेक दाखले देता येतात. उपरोक्त साहित्याशिवाय अगदी अलीकडेही संस्कृतात कितीतरी रचना झाल्या होत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर लोकमान्य टिळकांवर लिहिलेलं श्री बापूजी अणे यांचं तिलक यशोर्णवम हे महाकाव्य, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांवर श्री ग बा पळसुले लिखित वैनायकम हे महाकाव्य, त्याचप्रमाणे श्री प्र शम जोशी यांनी शब्दबद्ध केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र म्हणजेच भीमायनम महाकाव्य, अशा कितीतरी रचना संस्कृत भाषेला ललामभूत झालेल्या आहेत. श्री वसंत शेवडे यांनी तर पुण्याचे भूषण असलेल्या पर्वतीची स्थापना कशी झाली यावरही श्री देवदेवेश्वर महाकाव्यम हे संस्कृतात लिहिलेले आहे. इतर भाषेतील प्रसिद्ध रचनांचा संस्कृतानुवादही अतिशय सुंदर आहे. हॅम्लेट या शेक्सपियरच्या प्रसिद्ध नाटकाचा, तसेच धर्मवीर भारती यांच्या अंधायुग या हिंदी काव्याचाही संस्कृतानुवाद अप्रतिम आहे. श्री राम वेळापुरे यांनी दासबोधादी ग्रंथांचेही संस्कृत रूपांतर केलेले आहे. अशा प्रकारे साहित्यामध्ये तर संस्कृत भाषा आपले दमदार ठसे उमटवितच आहे. त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातही ही भाषा अग्रेसर आहे. आज संस्कृत दिनानिमित्त या भाषेला कोटीशः प्रणाम. आपणही सर्व भाषांच्या या जननीला अनुसरूया आणि समृद्ध होऊया. धन्यवाद.